Hello student, in last video we have learned poem Minnie and Winnie, a lullaby. So students, now today we are going to see pointers. Some questions related to this poem Minnie and Winnie. See, open your textbook page number 29. See pointers question first. Learn the poem by heart and recite it. ही कविता तुम्ही अगदी मनापासून शिकायची आहे आणि म्हणायची आहे. सेकंड क्वेश्चन, फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. या कवितेमध्ये येणारे रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्याच्याशी योग्य रायमिंग वर्ड्स पोयम मधून आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. बघा, आपण आधीच आपल्याला माहित आहे रायमिंग वर्ड्स म्हणजे काय. जे शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शेवटचा जो उच्चार आहे तो सेम येतो, त्याला काय म्हणतो आपण, रायमिंग वर्ड्स. बघा, पहिला कोणता दिलेला आहे, शेर. फाइंड फ्रॉम दिस पोयम रायमिंग वर्ड फॉर शेर. शेरशी कोणता येतो सांगा, वेल. राइट डाउन दिस क्वेश्चन्स अँड आन्सर्स इन युअर नोटबुक. शेर, वेल. सेकंड, बघा पुस्तकामध्ये विदाउटशी कोणता येतो सांगा, रायमिंग वर्ड, अबाउट. देन थर्ड, सून, मून. देन शेर, वेल किंवा टेल पण येतो बघा, हू कॅन टेल म्हणतात. शेर, वेल, विदाउट, अबाउट, सून, मून, शेर, टेल. Then crop, aloft. Crop, aloft. Okay. Now turn to the question. Third, from the poem, copy the following words. कवितेमधून खाली दिलेले जे क्वेश्चन आहेत किंवा जे लेटर आहेत त्याच्याशी रिलेटेड जो आपल्याला प्रश्न विचारलाय ते शब्द आपल्याला पोयम मधून शोधायचे आहेत. त्यामधला फर्स्ट बघा क्वेश्चन, वर्ड्स दॅट बिगिन विथ यस. असे शब्द ज्यांची सुरुवात यस या लेटरने होते, परंतु ते शब्द कुठे असले पाहिजे, त्या पोयम मध्ये असणं गरजेचं आहे. बघा, यस पासून सुरू होणारे शब्द. फर्स्ट, स्लेट. देन शेड, स्लीप, सिल्वर, soon, sounds, stars, started. Okay, these are the words which begins with the letter S. बघा, once again, slave, shade, sleep, silver, soon, sounds, stars and started. Okay, now turn to the next question. Three pairs of opposite words. कवितेमध्ये आलेल्या विरुद्ध अर्थांच्या तीन जोड्या, विरुद्धार्थी शब्दांच्या तीन जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत. बघा, कोणकोणत्या आहेत. स्लीप, वेक. स्लीप म्हणजे झोपणे, अवेक किंवा वेक. वेक, वेक नॉट सून आलेला आहे बघा, त्याच्यामध्ये वेक हा शब्द आलेला आहे. वेक म्हणजे जागे होणे. देन विदिन च्या आत, अपोजिट पेअर, अपोजिट वर्ड, विदाउट. ओके, अँड थर्ड पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स, इन अँड आउट. In and out. Okay, write down in your notebook. Next question, words that have the letter L. असे शब्द पोयम मधील ज्या शब्दांमध्ये मग सुरुवातीला असेल, शेवटी असेल किंवा मध्ये असेल, L हे लेटर आहे, असे शब्द तुम्ही पोयम मधून फाइंड आउट करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. ओके, L. फर्स्ट, स्लेट. एल लेटर आहे बघा, SLEPT. सेकंड, शेड, लेडीज.
रिव्हर, एल लेटर असणारे शब्द लिटल, टेल, लिनेट, a lot, a lot. Okay, these are the words which have the letter L. See once again: sled, shade, ladies, silver, little, tail, linen, and a lot. Okay, turn to the next question. 4 things you may see in the sky. बघा, अशा गोष्टी ज्या आपल्याला आकाशामध्ये दिसतात, अशा कोणत्याही 4 वस्तूंची नावं लिहायची आहेत. ओके, राईट डाऊन. फर्स्ट काय काय दिसतं सांगा. सन, स्टार्स, आणि काय असतं सांगा. मून, आणि काय काय असतं आकाशामध्ये बघा. लिनेट. द लिहिलं तरी चालेल कारण एकच आहे बघा आकाशामध्ये. द सन, द मून असं जर लिहिलं तरी चालेल. द सन, द मून, स्टार्स and the lineate. The lineate. Okay. Students, write down these questions and answers in your notebook. See the next question. Question 4. बघा पुढचा प्रश्न. क्वेश्चन 4. मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल. मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल. कॉपी यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस व्हेअर दे कॅन स्लेप्ट वेल. बघा या पोएम मधून आपल्याला काय लक्षात आलेलं आहे. मिनी आणि विनी कुठे शांत झोपलेल्या आहेत. शेलमध्ये, शिंपल्यामध्ये. मग कवी आपल्याला विचारतोय अजून अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे या दोन्ही मुली सुरक्षितपणे शांतपणे झोपी जाऊ शकतात. बघा कोणकोणतं असेल. मदर्स लॅब्स, आईच्या मांडीवर. मदर्स लॅब्स. नेक्स्ट आणि कोणती सेफ असू शकते बघा जागा. त्यांच्या घरी आणि कुठे. पाळण्यात. होम अँड क्रॅडल. Write down the answer in your notebook. Next question. बघा एकतर आईच्या मांडीवरती, घरी असेल किंवा पाळण्यामध्ये. ही अशी 3 ठिकाणं आहेत जिथं त्या अजूनही शांत झोपी जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 5. फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये आलेले 2 स्टेटमेंट्स, 2 क्वेश्चन्स अँड 2 कमांड्स. कमांड्स म्हणजे ऑर्डर. हे अशा प्रकारचे वाक्य पोएम मधील तुम्ही शोधायचे आहेत आणि लिहायची आहेत. 2 स्टेटमेंट्स आपण पाहिलेलेच आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये स्टेटमेंट्स मीन्स व्हॉट. साधं वाक्य किंवा विधानार्थी वाक्य. अशा प्रकारची कोणती वाक्य आहेत ती त्यापैकी 2 तुम्ही शोधायचे आहेत आणि लिहायचे. बघा 2 स्टेटमेंट्स कोणती आहेत शोधा आणि लिहा. पोएम सी इन द टेक्स्ट बुक. The sun is a lot. सूर्य उगवलेला आहे. हे काय आहे स्टेटमेंट. देन pink was the shell within. Shell within. Okay. Turn to the next question. 2 question. प्रश्नार्थक वाक्य पोएम मध्ये कोणकोणते आलेले आहेत पहा. What are they dreaming of? What are they dreaming
अँड सेकंड कोणता आहे बघा, हू कॅन टेल. हू कॅन टेल. राईट डाऊन. अँड आवर नेक्स्ट क्वेश्चन, टू कमांड्स. कमांड्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य कोणकोणती आलेली आहेत पहा. स्लीप लिटल लेडीज. स्लीप लिटल लेडीज. अँड सेकंड, स्लीप लिटल लेडीज. का कमांड म्हणायचं बघा, कारण या वाक्याची सुरुवात स्लीपने झालेली आहे. आणि स्लीप काय आहे, वर्ब आहे. ज्या वाक्याची सुरुवात वर्बने होते त्या वाक्याला काय म्हटलं जातं, आज्ञार्थक वाक्य. म्हणून हे वाक्य कशामध्ये येतं, कमांड मध्ये. स्लीप लिटल लेडीज. अँड सेकंड, वेक नॉट सून. वेक नॉट सून. वेक इज ऑल्सो वर्ब. वेक म्हणजे जागे होणे. वेक नॉट सून, लगेच उठू नका असं सांगत आहे कवी. म्हणून हे सुद्धा वाक्य कशामध्ये येतं, कमांड्स. सो स्टुडंट्स, राईट डाऊन दिस क्वेश्चन अँड देअर आन्सर्स इन युअर नोटबुक. थँक यू.